अरे बापरे, काय थंड आहे बापा आज. हे गालं गेलं गाळे थंडी होऊन गेली बापा. अरे बापा रे बापा रे, कानातून थंडी थंडी हवा निघते बापा. आली बापा थंडी. बोयाड बांगो साजरी बस. काय थंडी थंडी करून बसली तर. मी अशीच बसतो बापा आता बाई. आता तुम्हाला तर माहिती आहे मला घडी थंडी लागते. मी गुंडून गांडूनच बसतो थंडी मध्ये. अरे बापरे, काय थंडी वय बापा, काय थंडी वय. तर आता ते सुटर गिटर काढणं बाहेर. अंदर ठेवले असन ते शाला स्वेटर ते ब्लँकेटा सगळं काढ बरं बाहेर. सगळं काढ आणि मशीनीत टाकून दे धुवाले आणि वाळू टाकून दे. काय थंडी थंडी करून बसली आहे तर. अरे बापरे, काम करायला जीव नाही होत बापा आता बाई. काय काम करा एवढ्या थंडी मध्ये. खावाले जीव नाही होत का काम करायला जीव नाही होत बापा. घडी थंडी आहे बापा, घडी थंडी आहे. घोंडून बसशील तर अजून थंडी लागल. उठ उठ, जे सांगतो ते कर. इकडे तिकडे होय नाच, इकडे तिकडे काम कर. झाडझुड झुड 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 झाडझुड झुड सगळं कर तर थंडी नाही लागल. चालत राहिलं फिरत राहिलं तर अंगातलं रक्त गरम होते तर थंडी कमी लागते. बसली राहशील तर अजून थंडी लागल. तुलेच घाडी थंडी लागून राहिली काय? मला नाही लागून राहिली का? मापेक्षा म्हातारी झाली का तू? आता बाई तुम्हाला बी तर लागून राहिली थंडी म्हणून तर गुगु गुगु करून राहिल्या. काऊन ताप आला का व ललिता? नाही हो बिंदुताई, मला ताप गिप नाही आला बाबा. थंडी लागून राहिली तर स्वेटर घाल ना मग. थंडी लागून राहिली तर तू आहे ना स्वेटर, घालून घे ना. माय स्वेटर फाटलं गड्यात आहे. आता मागच्या वर्षी मी लगातार थंडी मध्ये घातली, अशी काढली बी नाही बिलकुल त्याले तर फाटून गेलं माझं स्वेटर. आता मला तर स्वेटरही घ्यावं लागेल आता दुसरं. आता म्हणतो येईल धैर्याच्या बाबाले म्हणतो आता स्वेटर घेवाले चला म्हणून. आणि माझ्यासाठी बी घेतो धैर्यासाठी बी घेतो. कायले पैसा खर्च करतो व सुटरात. थंडी पडतेच किती, 1-2 महिना. ते कुठं फाटलं तर शिवून घे ना, तेच वापर या वर्षी. कायले दुसरं स्वेटर घेत. मी नाही, मी कधी शिवून नाही घातली कपडे ना. आता मी नाही शिवत. मला तर जीवार येते ते शिवून सावून. दुसरं घेतो मी. बोर बी झाली मी त्या स्वेटरनं. आता दुसरं घ्यायचं आहे मला. आता दुसरं घेतो मी. घेऊन मागतो ना धैर्याच्या बाबाले. तर तुम्हाला काय होते, घेन मी. जाय बापा घे. आण बिंदू परीले हाय गरम कपडे नसन तर तिले घेऊन घे आता. हो घेवा लागन आता बाई परीले बी. तसे आणले म्हणा तिच्या बाबानं 2 ड्रेस आणले उनी कपडे. पण अजून घेवा लागन मोचे काही लंबे लागी आणि टोपरं गिपरं घेवा लागन तिच्यासाठी. चालली जातो मग तू बी मोहनले घेऊन चालली जातो. तिच्यासाठी काय आहे काय आणायचं ते घेऊन येतो. हो तसंच करायला लागन आता बाई. आणि आता ते ब्लँकेटा घे आहे का नाही, काढ बरं त्या सगळ्या ब्लँकेटा एक एक मशीनीत दे टाकून. अंगावर घेवाले लागन. थंडी लागते तर रातची बी. काढले आता बाई काढले मी. जेवढ्या ब्लँकेटा होत्या का नाही सगळ्या काढल्या. एक 2 झाल्या, 2 अजून टाकली आहे आता. 1 होऊन राहिली ते. पाय तिनं सांगायच्या पहिलेच काम करून घेतलं. आणि हे ललिता बसली भू 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 करत. तशी हिच्यावरच आली सारी थंडी, सारी दुनियाची थंडी. कपडे काढ म्हणले तर तिला थंडी लागली. जेवढं काम करशील का नाही तेवढी थंडी कमी लागन. म्हणजे थंडीच नाही लागत काम करत राहिलं तर. बसली राहायची ना थंडी थंडी घेऊन, अजून थंडी लागन. काय करू आता बाई, मला थंडीच गाडी लागते ना. मला तर उठायला जीव नव्हत बापा. मी गुंडून गाडूनच बसतो थंडी मध्ये. कराले हाय म्हणून आता. आता कायली आली तू दुकानात? कायले आली म्हणजे काय मला मना आहे का दुकानात येवाले? माझ्या दुकान मी कधीच येऊ शकतो. पण काही राज लपून ठेवला का तुम्ही दुकानात? कायले आली करता जवाई येतो मी तेव्हा. इथं कायली आली बोल. अहो धैर्याचे बाबा चला ना. आता थंडी पहा ना किती पडून राहिली. थंडी खूप पडून राहिली. याले का नाही थंडीचे कपडे नाही आहे, स्वेटर गिटर आणि मलाही नाही आहे. तर चला म्हणतो बाजारात स्वेटर घेऊन घेईन मी. याले घेऊन देईन, तुम्ही घेऊन घे जा. आता कोणते आहे ना तुझं जुनं स्वेटर आहे ना, तेच घाल ना. फाटलं ना हो ते, तुम्हाला तर माहित आहे. भूक पडले नाही इकून तिकून त्याच्यावर फाटलं ते. तर दुसरं घेवायचं आहे मला. आता काय जिंदगीभर तेच पुरू का? तेच घालू का जिंदगीभर? बोर बी झाली मी त्याला. फाटलं खरं ते. जाऊ मग दुपारी. आता दुकान खुलं आहे माय. आता ग्राहक येते. आता दुपारी जाऊ. मग दुपारी लय ते दुकान बंद होऊन जाते. बरोबर राहत नाही. आता चला. आता मस्त राहते. जेमतेम उघडले राहते दुकान. माल बी फ्रेश राहते आणि मूड बी फ्रेश राहते दाखवणाऱ्याचं. तर चांगले दाखवते बी. आता चला मग दुपारी बंद होऊन जाते ते. कोणी जेवायला जाते कोणी काही जाते. राहून जाईन मग. संध्याकाळी जाऊ. संध्याकाळी त्याच्या दिमाग खराब राहते. जरा दिवसभर करतेत का नाही याले दाखव त्याला दाखव घड्या कर हे कर. तर मग धडाचे दाखवत नाही, धडाचे बोलत नाहीत ते लोक. म्हणून आता चला. आता मस्त घेणं होते. आणि गर्दी बी नाही राहणार. संध्याकाळी गर्दी बी राहते. आता नाही येत मी. आता मला इच्छाच नाही. आता नाही येत. राहू दे ना आता मग जाऊ ना. नाही आता चला माझ्या संग. चला मला घेऊन द्या. मला स्वेटर घेऊन द्या. स्वेटर घेऊन द्या. थंडी खूप लागते मला. चला म्हणतो तर चला. चाल भाऊ आता तू ऐकशील तर नाही. तुझे किती बोलून मी तरी तू ऐकशील नाही. चल दुकान बंद करतो
आणि चल जे घेवायचं आहे तुला आज घेऊन घेतो. मग घडी घडी म्हणतो नको माय हे राहिलं माय ते राहिलं. जे घेवायचं आहे ते घेऊन घेतो आज. हा सगळं मी घेऊन घेईन. मफरल घेईन, एक शाल घेईन आणि एक स्वेटर घेईन. याच्यासाठी टोपरं बी घेऊन घेईन, स्वेटर मोचे सगळं घेऊन घेईन. बरं चल. मी काय म्हणतो परीचे बाबा, आज चालतं काय आज परीसाठी थंडीचे कपडे घेऊ, स्वेटर गिफ्ट टोपरं अजून काय म्हणते ते मोचे. आणले ना मी त्या दिवशी 2 ड्रेस आणले ना थंडीचे, घालून नाही देत का? काय झाले ते फाटले काय? हाय ते बी आहे म्हटलं, ते अंदर घालायचे ते राहते नाही काळे पतले पतले, ते घेऊन येऊ म्हटलं. अंदर घालून देईन, वरतून ते तुम्ही आणले ते ड्रेस स्वेटर सारखे आहे ते. आणि मोचे बी नाही आणले, मोचे बी पाहिजे होते तिचे. टोपरं बी एकच आहे, मग दुधानं खराब करून टाकते तर दुसरं बी पाहिजे म्हणून म्हणतो चला ना घेऊन येऊ. आता तर जाऊ दे ना बिंदू, मग जाऊ ना रविवारी की जाऊ रविवारी. मग तोपर्यंत ते थंडी लागते ना, लंबे पॅन्ट बी तर नाही तिचे. थांबून जाय जराशी, मला काम आहे थोडंसं वावरात 2-3 दिवस. जाऊ रविवारी की. ठीक आहे मग रविवारी जाऊ. काऊन काय झालं, काय म्हणते बिंदू? काही नाही आई, बिंदू म्हणते ते परीसाठी मोचे टोपरं अजून गरम कपडे आणणारे चला म्हणते. आता जा ना मग घेऊन ये ना. आता थंडी किती चालू झाली, लेकराला लागत नाही का? लागते ना लेकराला, तर आपल्यापेक्षा जास्त लागते कपडे. आता काही नाही आई मापाशी, 2-3 दिवस मला काम आहे तर रविवारी जाऊ म्हणतो तिले. ठीक आहे ना, त्या बाई रविवारी म्हणतात ना ते, तर रविवारी जाऊ. रविवारी जाईन आम्ही न घेऊन येईन. बरं रविवारी घेऊन घे जा. चहा मांडू काय? हो मान. हे राहते समजदारी, त्यानं म्हटलं रविवारी तर ठीक आहे म्हणते रविवारी. आणि ते लागन तर जबरदस्तीनं घेऊन गेलीच असन त्याला, दुकान बंद करून त्याला घेऊन गेलीच असन जबरदस्तीनं. ते आहे नादान बुद्धी तिले, म्हणजे धीर नाही. आताच आताच असं आहे तिचं काम. समोरच्याची काय मजबुरी आहे, काय परेशानी आहे, काही त्याला लेणं देणं नाही. बस आता म्हणजे आता, अशी आहे ललिता. धैर्याचे बाबा हे टोपरं घेऊ का हो धैर्यासाठी? मस्त वाटून राहिलं. हा मस्त पॅक आहे, कानं गिनं चांगलं पुरं पॅक होईन यानं. घेऊ काय पाहू काय? तू पहिले काय घेवायला आली ते घे. पहिले तू तुझ्या स्वेटर घेवायला आली ना, पहिले तू स्वेटर घे. टोपरं आहे त्याले, मग पाहू त्याचं टोपरं. पहिले तू स्वेटर घे तुझ्यासाठी. किती घाई करून राहिले हो, घेतो ना मी. आता ते टोपरं पहा बरं मस्त दिसलं म्हणून म्हणतो घेऊन घेऊ काय, मग भुलून जाईन मी अजून. घेऊ सगळंच घेऊ, पण पहिले तुझे स्वेटर पाय तू पहिले. हा बरं बाबा, पहिले स्वेटरच पाहतो तुमच्याच मताने. हा बोला बोला काय पाहिजे? स्वेटर स्वेटर दाखवा बरं मा साईजचं, फिटिंग मध्ये आलं पाहिजे चांगलं. बर घ्या, हे पहा एकदम फिटिंग मध्ये मस्त तुमच्या साईजचं. चांगलं तर वाटून राहिलं कडे. हे बा कसं आहे, मस्त वाटून राहिलं. घेऊ काय? पण ललिता मी काय म्हणतो, जॅकेट घे. हे स्वेटर ते पाय बरं कसे भुसडे भुसडे निघून राहिले सगळे त्याचे. पुरे अंगाला लागत जाईन याचे भुसडे भुसडे. तर मा मतानं मस्त पुरं पॅक राहते अंगाला. जॅकेट जॅकेट घे स्वेटर पेक्षा आता. पण मला जॅकेट नाही आवडत ना, लय मोठं राहते. स्वेटरच घेतो मी. घे तुझ्या मतानं घे. मग जॅकेट चांगलं वाटत होतं, जॅकेट घेतली असती का? पाहतो बरं जॅकेट बी पाहतो कसं वाटते का. हे ठेव जागा भाऊ, हे साईड मध्ये ठेव जा. जॅकेट दाखवा बरं. बरं ठेवा. ए गणपत जॅकेट दाखव रे इकडे. कोणता गणपत होय बापा? कोणाला पाहिजे जॅकेट? कोणाला दाखव लागते? दाखवा दाखवा जॅकेट दाखवा. एवढ्या रोख्या ना बापा, दाखवा बरं. हा या तिकडे. तिकडेच थांब ना बाई, काय आधी इकडे ये. आम्हा आता तुम्हीच तर म्हटलं ना भाऊ या इकडे, म्हणून आली बापा. एवढे दात खाऊन काय बोलून राहिले? थांबा थांबा तिकडे. मांग काही अजबच दिसते बाबा माणूस तर. आई इकडे या म्हटलं ना, मी गेली तर काय आल्या म्हणते, दात खाऊन बोलते माझ्या सडल्या तोंडाचा. हा आपण स्वेटर घेवायला आलो ना. स्वेटर घे. काय जॅकेट घेतं का स्वेटर घेतात? एक तर जॅकेट घे नाही तर स्वेटर घे. तेही पाहतं तेही पाहतं. मी तर स्वेटरच पाहून राहिली होता, तुम्हीच तर म्हटलं जॅकेट घे. जॅकेट बी पाहतो, तर ट्राय करून पाहायला काय हरकत आहे. पाहतो मी कसं स्वेटर चांगलं वाटतं का जॅकेट चांगलं वाटतं, तर मग घेतो तशी. कन्फ्यूज करून टाकता तुम्हीच म्हणले ना मग. हा हे घे जा जॅकेट. काय एवढं मोठं फिटिंग मध्ये द्या ना. हे फिटिंग मध्ये जाई घालून पा. हा ते बरोबर उघडतं ते चाईन घेईन त्याची. बाबा जसा काय काही फुकटच देऊन राहिलं काय? हा रोख्या रोख्यानं बोलून राहिला सल्ल्या तोंडाचा. आम्हा हे कसं चैन हे कसं धैर्याचे बाबा, चैन तर अर्धीच उघडली, अर्धी तर उघडतच नाही. हा झालं इथंच खराब, म्हणून म्हणतो तुला दुकानातून घेऊन. नाही इथं चांगलं वाटतं, इथं चांगलं वाटतं. पहिलंच म्हटलं होतं मी तुम्हाला, ते चैन बरोबर उघड जा. केलं नुकसान. हा उघडता येत नाही बरोबर. चालले मोठे उघडाले. बाबा बरोबरच तो उघडलं होतं ते. बरोबर उघडत नाही लेकाचे.
आणि येते पाहिले बस नुकसान करून टाकतेत. आता कोण भरपाई करून याची? भाऊ चुप राह ना. लय जरा जरा बोलून राहिला. असं बोलायला लागते ग्राहकाचं, असं बोलते का कोणी? तेच खराब आहे ते. तिने जाणून बुजून खराब केली का? क्या दोर से बोल रहा मैं? आराम से तो बोल रहा हूँ, और कितना आराम से बोलूं मैं? चैन खराब कर दी, उगड़ना आता नहीं, खोलना आता नहीं, कुछ नहीं, और चलिए कपड़ा लेने। नुकसान करा दिया हमारा। अरे नहीं लेना है, रख तेरा कपड़ा नहीं लेना है, जा। अरे गणपत कौन? देखो देखो भाई, जोर जोर से बात कर रहे। ऐसे बात करते क्या ग्राहक से? ऐसे बात करते हैं क्या? चिल्ला चिल्ला के बात कर रहे? जा, मी माफी मागतो त्याच्या इकडून. सांगा काय पाहिजे? काहीच नाही पाहिजे आता, ठेवा. एवढ्या जोरा जोरानं बोलणार आहे ते का? चाल ललिता दुकानातूनच घेऊ. भाऊ भाऊ, मी माफी मागतो. घेत होतो भाऊ आम्ही 2 घेत होतो, एक जॅकेट घेत होतो आणि एक स्वेटरही घेत होते. स्वेटर फायनल करून ठेवला, आता नाही पाहिजे. राहू दे, अशी राहते का पद्धत ग्राहका संग बोलायची काहीतरी? भाई ले लो भाई, क्या हो गया? मैं माफी मांगता हूँ उसके तरफ से. नहीं नहीं, रखो तुम्हारा तुम रखो, बहुत सारे दुकान है, दूसरे दुकान से ले लेंगे.